The Learning Hub. ग्रीन किलबॅक म्हणजेच गवत्या हा आशिया खंडात आणि प्रामुख्याने भारतीय उपखंडात आढळणारा एक पूर्णपणे बिनविषारी साप आहे. या गवत्या सापाचे शास्त्रीय नाव रेबडोफिस प्लॅम्बिकलर राबडोफिस प्लंबिकलर असे असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात याला गोखाड्या किंवा हिरवा नाग असेही म्हणतात. हा साप साधारणपणे 1 ते 3 फूट लांब असतो. याचा रंग गवतासारखा हिरवा, निस्तेज हिरवा किंवा पोपटी असतो. याच्या अंगावर बारीक व खडबडीत खवले असतात. लहान पिल्लांच्या मानेवर पिवळसर किंवा पांढऱ्या रंगाचे व्ही आकाराचे किंवा खुणा असतात, ज्या प्रौढ झाल्यावर नाहीशा होतात. हिरव्या रंगामुळे अनेकदा लोक याची गल्लत विषारी पोपट्या म्हणजेच ग्रीन पिट वाइपर सापाशी करतात. हा अत्यंत शांत, लाजाळू आणि निरुपद्रवी साप आहे. जर याला डिवचले किंवा भीती दाखवली तर हा साप आपल्या शरीराचा पुढचा भाग वर उचलतो आणि नागाप्रमाणे मानेचा भाग चपटा करून फणा काढल्यासारखा आव आणतो, जेणेकरून शत्रूला घाबरवता येईल. मात्र हा बिनविषारी असल्यामुळे मनुष्यसाप संपर्कात आल्यास कोणताही जीवाला धोका निर्माण होत नाही. हा साप प्रामुख्याने डोंगराळ भागात, गवताळ प्रदेशात, झुडुपांमध्ये आणि ओलसर जंगलात राहणे पसंत करतो. गवत्या सापाचा मुख्य आहार प्रामुख्याने बेडूक, पाली आणि कीटक हा असतो. गवत्या साप अंडी घालणारे ओव्हिपरस प्रजातीमधील आहे. यांचा अंडी घालण्याचा काळ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान असतो आणि मादी एका वेळी साधारण 8 ते 15 अंडी घालते. सँड बोआ म्हणजेच मातीतील साप किंवा स्टबोआ हा मांडूल या नावाने ओळखला जाणारा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. याची लांबी साधारण 2 ते 3 फूट असते. याचे शरीर जाडसर, तोंड आणि शेपटी सारखीच दिसल्याने याला दुतोंड्या असेही म्हणतात. हा साप जमिनीत व मातीत राहणे पसंत करतो. हा साप खूप लाजाळू, शांत आणि मंद गतीचा असतो. सहसा तो स्वतःहून माणसाला कधीही दंश करत नाही. रंग लालसर, तपकिरी किंवा फिकट पिवळसर असतो. डोळे लहान आणि बाहुली उभी असते. हा साप मातीत किंवा वाळूत स्वतःला लपवून बसतो आणि जवळ आलेल्या उंदीर, छिपकली किंवा छोट्या प्राण्यांवर अचानक झडप घालून शिकार करतो. हा साप अंडी घालता थेट जिवंत पिल्लांना जन्म देतो. याच्या शेपटीचा भाग तोंडासारखा गोल आणि बोथट असतो, ज्यामुळे लोकांना वाटते की त्याला 2 तोंडे आहेत. पण त्याला एकच तोंड असते. हा साप लाखो रुपयांना विकला जातो किंवा यामुळे धनप्राप्ती होते, असा समाजात मोठा गैरसमज व अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेपोटी काळ्या जादूसाठी व तस्करीसाठी या शांत असणाऱ्या जीवाचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जातो. शेतीसाठी उपयुक्त हा साप उंदीर आणि शेतीचे नुकसान करणाऱ्या कृंतक प्राण्यांची, रोडेंट्स, शिकार करून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे हा साप परिसर व शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मित्र मानला जातो. चेकर्ड किलबॅक म्हणजेच पाणसाप हा एक बिनविषारी, गोड्या पाण्यात राहणारा आणि भारतात सर्वत्र सहज आढळणारा पाणसाप आहे. याला मराठीत दिवड किंवा पाणदिवड वेरुळा असे म्हणतात. रंग पिवळसर, ऑलिव्ह हिरवा किंवा गडद खाकी असतो. अंगावर बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे चेकर्ड पॅटर्न म्हणजेच काळे चौकोनी पट्टे असतात. लांबी साधारणपणे 3 ते 5 फूट, काही वेळा 5.7 फुटांपर्यंत लांब असतो. डोके लहान आणि डोळ्यांची बाहुली गोल असते. तलाव, नद्या, विहिरी, शेतीची मळे, दलदल आणि गलिच्छ पाण्याच्या नाल्यांजवळ सुद्धा हा साप राहतो. हा साप खूप चपळ आणि पोहण्यात तरबेज असतो. धोका वाटल्यास नागाप्रमाणे फण पसरवण्याचा किंवा मान फुगवून डरकाळी फोडण्याचा आव आणतो आणि अंगावर धावून येऊ शकतो. या सापाचे मुख्य खाद्य मासे आणि छोटे बेडूक किंवा त्यांचे टपोरे टाडपोल्स हे आहे. हा साप बिनविषारी श्रेणीत मोडतो. मानवासाठी हा पूर्णपणे निरुपद्रवी आहे. चिडवल्यास
किंवा पकडण्याचा प्रयत्न केल्यास तो वेगाने वारंवार चावा घेऊ शकतो. पायथन म्हणजे अजगर. हा जगातला सर्वात मोठा बिनविषारी आणि ताकदीचा साप आहे. अजगराच्या जगात जवळजवळ 40 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. भारतीय रॉक पायथन हा भारतात आढळणारा प्रमुख अजगर आहे. सामान्य भारतीय अजगर 3 ते 4 मीटर लांब आणि 20 ते 40 किलो वजनाचा असतो. जाळीदार अजगर 7 मीटरहून अधिक लांब वाढू शकतो. अजगर पूर्णपणे बिनविषारी असतो. उष्णता ओळखण्याची क्षमता. त्यांच्या तोंड किंवा जबड्याजवळ खास सेन्सर असतात, ज्यामुळे त्यांना अंधारातही आजूबाजूच्या सजीवांच्या शरीराची उष्णता जाणवते. अजगर शिकारीचा पाठलाग करत नाही, तर लपून बसून अचानक शिकारवर झडप घालतो. तो शिकारीला आपल्या शरीराभोवती घट्ट वेटोळे घालून आणि दाब देऊन हवेचा मार्ग रोखून मारतो. त्याच्या जबड्याची रचना अशी असते की तो स्वतःच्या डोक्यापेक्षा कित्येक पटीने मोठा प्राणी अखंड गिळू शकतो. अजगराचे निवासस्थान म्हणजे घनदाट जंगले, गवताळ प्रदेश, झाडे आणि पाणी असलेल्या भागात अजगर जास्त राहतो. आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन भागात याच्या विविध जाती आढळतात. रॅटस्नेक म्हणजेच धामण. हा भारतात सर्वत्र आढळणारा एक पूर्णपणे बिनविषारी आणि अतिशय चपळ साप आहे. याचे शास्त्रीय नाव पियास म्युकोसस असे आहे. उंदीर व शेतातील उपद्रवी कृंतक खाऊन पिकांचे रक्षण करत असल्याने याला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. पूर्ण वाढ झालेल्या धामण सापाची लांबी साधारणपणे 7 ते 8 फूट, काही वेळा 10 फुटांपर्यंत असते. रंग हा फिकट तपकिरी, राखाडी किंवा पिवळसर रंगाचा असतो. पुच्छभागावर, शेपटाकडे जाळीसारखे काळे नक्षीकाम असते. हा साप खूप वेगवान, चपळ आणि लाजाळू स्वभावाचा असतो. धोका जाणवल्यास तो वेगाने पळून जातो किंवा स्वतःचे तोंड व मान फुगवून नागासारखा आवाणतो. हा सपाट प्रदेश, शेतजमिनी, मानवी वस्तीजवळ, गोदामांमध्ये आणि उंदरांच्या बिळांजवळ राहतो. धामण जमीन, झाडांच्या फांद्या आणि पाण्यातही पोहण्यात अत्यंत तरबेज असते. उंदीर, पाली, बेडूक, सरडे आणि पक्षी हे या सापाचे मुख्य अन्न आहे. उंदरांचा फडशा पाडत असल्यामुळे हा मानवी वस्तीच्या आसपास आवर्जून आढळतो. धामणची मादी एका वेळी साधारण 8 ते 15 अंडी घालते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.